नमस्कार मैत्रिणींनो. तर आज गुरुवार मार्गशीर्षचा. तर आज काय बनवलं तुम्ही उपवासासाठी? तर मी बनवलेले वरीचे थालीपीठ. तर यासाठी मी 2 बटाटे आहेत ते शिजत ठेवले. त्यानंतर 4-5 मिरच्या आणि जिरे आहेत त्याचं एक वाटण करून घेतलं. त्यानंतर हे वाटण झाल्यानंतर बटाटेही शिजून झाले. मग ते बटाट्यांची साल काढून घेतली. त्यानंतर 2 वाटी पीठ आहे वरीचं ते मी घेतलं आणि त्यामध्ये मिरची जिरेचं वाटण जे केलं होतं ते घालून घेतलं. त्यानंतर थोडंसं मीठही घालून घेतलं. त्यानंतर जे बटाटे आहेत तेही मी स्मॅश करून घातले. कोथिंबीर घातली. आता काही जण जिरे कोथिंबीर हे खात नाहीत तर त्यांनी ते स्किप केलं तरी चालेल. आणि हे सगळं मी बटाटे यामध्ये स्मॅश करून घेतले. थोडीशी मिरची पावडर टाकली आणि थोडंसं पाणी घालून हे छान मळून घेतलं पीठ. आणि छान मळून झाल्यानंतर गॅसवरती ठेवला तवा आणि तवा तापल्यानंतर एक गोळा घेतला यातला आणि ह्या पिठामध्ये माझे 4 मोठे थालीपीठ झाले तयार. तर एक गोळा घेतला मी, थोडा पसरून घेतला आणि तव्यावरती तूप घातलं आणि जो गोळा आहे तो तव्यावरतीच थापून घेतला. म्हणजे वेगळं असं पोलपाटावर थापत बसले नाही. आणि त्या तव्यावरच त्या गोळ्यावरच थोड्याशा अशा चिरा पाडल्या चमच्याने. त्याच्यातच मी तूप घालून घेतलं म्हणजे सगळं व्यवस्थित भाजल्या जाईल हे थालीपीठ. आणि दोन्ही साईडला तूप घालून खरपूस असं भाजून घेतलं आणि खूप खूप टेस्टी झालेलं हे थालीपीठ. आणि या थालीपीठासोबत खाण्यासाठी एक मी साधीशी शेंगदाण्याची चटणीही बनवली होती. तर त्यासाठी मी शेंगदाणे आहेत ते भाजून घेतले. त्यानंतर 5-6 मिरच्या घेतल्या, जिरे घेतले, कोथिंबीर घेतली आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. थोडंसं मीठही घातलं आणि खूप घट्ट झालेलं हे मिश्रण. मग मी थोडीशी पाणी घातलं. तर आपल्याला हवं त्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर मी एवढं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर मग 1.5 चम्मच तूप घातलं, जिरे घेतले, कढीपत्ता घेतला आणि छोटीशी फोडणी तयार करून ती फोडणी यामध्ये वरून घालून घेतली आणि खूप टेस्टी झालेली ही चटणी. आणि ही चटणी आणि थालीपीठ एकदम मस्त बेत झाला.